रोज मरे तेरा कोण लढे. तर इथं संध्याकाळची वेळ होती, मी करत होती लस्सी आणि आज मी खूप रागात लस्सी केली होती कारण गणेशजीचा आणि माझं थोडासा शॉपवर झाला होता वाद. आणि नंतर मला असं वाटलं जाऊ द्या, बिचारा उन्हात तपते, त्याच्यामुळे त्यांचा आणि माझा वाद नॉर्मली होता म्हणून मीच माघार घेतली आणि त्यांना आवडते तेच मी केलं. त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणजे मी साडी वेअर करून बसली होती तयारीसाठी आणि मग मी गणेशजीची भरपूर मजा घेतली, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. परंतु सगळ्यात अगोदर स्वराचं बोलणं ऐका. आलू मटार गोबी भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी, ताक घ्या, लस्सी घ्या, घ्या रे घ्या, भाजीवाले मेथचा डबा घ्या. तर शॉपवरून घरी आली होती, मला लस्सी करायची होती आणि दळण पण आणायचं होतं. तर माझी पिल्लू बोलली म्हणजे स्वरा बोलली की मम्मा दळण घेऊन मी जाते, तू तोपर्यंत तुझे कामं उरको. म्हणूनच म्हणतात की मुलापेक्षा मुलगी बरी आहे. बिचारीने सकाळी डब्बा पण नेऊन दिला होता आणि आता मला बोलली मी दळण पण घेऊन येते. परंतु स्वरा जेव्हा दळण आणायला गेली तर स्वराज भरपूर रडत होता. हा पप्पाच्या दुकानात चलतं ना. आ कोणी मारलं मग? तुला कोणीच नेत नाही, तुला कोणीच नेत नाही. बघा पप्पाच्या शॉपमध्ये आम्हाला कोणीच नेत नाही, पप्पाच्या शॉपमध्ये आम्हाला कोणीच नेत नाही. सांगा आम्ही काय करायचं. तर कसं तरी मी स्वराजला म्हणावलं की बाबा ती दळणाला गेली असं तसं. लहान मुलं खूपच हे असतात, आपण जे म्हणतो ना त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर शॉपवर थोडासा म्हणजे चांगलाच वाद झाला होता. नंतर मग मी त्यांच्यासोबत काहीच बोलली नव्हती आणि डायरेक्ट घरी आली होती. भरपूर मला रडणं पण आलं होतं की या व्यक्तीसाठी आपण एवढं करत आहोत तरीसुद्धा या व्यक्तीला आपली कदर नाही, असं तसं नाही. मग नंतर समजलं की बाबा आपण जसं पैसा लावत आहे तसं तो व्यक्तीसुद्धा उन्हात आणा तिथं उभा राहत आहे. त्या व्यक्तीलासुद्धा त्रास होतच असेल कारण आत्तापर्यंत तो व्यक्ती सावलीत होता आणि आता डायरेक्ट उन्हातलं काम मिळत आहे. त्याच्यात तुम्हाला माहिती आहे की ऊन किती तपत आहे, बरोबर ना. तर तुम्ही सर्वजण मला विचारत होते की लस्सीची रेसिपी शेअर करा. लस्सीची रेसिपी खूप इझी आहे. तुम्हाला सांगते, दही आहे ना, दही कधी मी घरी लावते, कधी जर मला वेळच मिळाला नाही दही करण्याचा घरी तर मी डायरेक्टली पॅकेट बोलावते किंवा 10 किलोची बकेट बोलावते. तर ते विरजनमध्ये पिठी साखर टाकायची किंवा तशी पण साखर टाकली तर चालते. मस्त रईने अगोदर ते दही घोटून घ्यायचं, म्हणजे एकजीव झालं पाहिजे, त्याच्यात गाठी वगैरे अजिबात राहायला नको. नंतर या साखर टाकते मी आणि एक लिक्विड येते लस्सीचं, ते लिक्विड टाकावं लागते आणि त्याच्यानंतर पिठी साखर किंवा साखर आणि मस्तपैकी ती फेटावी लागते एकजीव होईपर्यंत आणि नंतर ती फ्रीजमध्ये ठेवावं लागते. आणि मस्तपैकी त्यात विलायची पावडर वगैरे केसर असं काही टाकलं की ती अजून छान लागते. आता आणि अशा पद्धतीने मी ती फ्रीजमध्ये थंड करून ठेवते आणि नंतर मी ती शॉपवर देते. तर असा माझा डेली रुटीनचा कार्यक्रम चालू आहे. तर मग म्हटलं चला पटापट स्वयंपाक वगैरे आटपून घ्यायचा आणि गणेशजी नाराज आहे तर म्हटलं त्यांना जसं आवडते तसंच मी आज त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. आणि विशेष म्हणजे की आज मला स्वयंपाक पण करायचं काम पडलं नाही कारण स्वयंपाक माझ्या आईने करून ठेवला होता. बाजरे तोरीने ना बडे दगाबाज रे, कल मिले हाँ कल मिले तो भूल गए आज रे, दगाबाज रे हाय दगाबाज रे. तुम्ही रोज चिडचिड करता ना म्हणून स्वरानं कूलर भरून ठेवला, बेड टाकून ठेवले, आम्ही जेवण पण केलं आम्ही. तुम्ही एकटे फक्त जेवायचे राहिले, ठीक आहे. हा एक्सक्यूज मी मम्मी, बेड पण मीच टाकला एकटी. आणि मी बघा साडी वेअर केली तुमच्यासाठी खास कारण मला आज रेस करायच्या होत्या म्हणून. हा समजलं का? समजलं? तुमचं तोड कोण गेलं होतं ते आता सांगा मला. तुमच्या चॅनल त्या दुकानापासून घरापर्यंत लढत आली म्हटलं मी, माहिती आहे का? काय करू लढत आली तर मला की आपली बायको लढत घरी केली की काही तुम्हाला वाटलं जरा सांग. एक फोन केला मला तुम्ही, बायकोची तुम्हाला कदरच नाही ना हो, असं आहे की हे घ्या. मला अशा अवस्थेत बघून गणेशजीचा हसू आवरत नव्हता कारण भरपूर प्लॅनिंग केलं होतं मी. दरवाजा उघडल्याबरोबर त्यांच्या हातात पाणी आणि चेहऱ्यात येणं म्हणजे पदराने झाकून ठेवला होता. असे जुन्या लेडीज कशा करतात ना सेम तसंच केलं होतं. म्हटलं चला काहीतरी नवीन करूया
आपल्या नवऱ्यालासुद्धा बरं वाटेल आपण या अवस्थेत दिसलो तर. नंतर मग त्यांचा मूड छान झाला, त्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्यांनी जेवण वगैरे केल्यानंतर जे काही आहे बचत त्याच्यातले मला ते 100-200 रुपये देत असतात. म्हणजे सर्वच पैसे देतात. मग त्याच्यातलं मला मॅनेज करावं लागते. काय काय करावं लागते तर दही, दूध, त्याच्यानंतर जे लिक्विड वगैरे आहे ते आणावं लागते. तर असा आमचा आजचा प्लॅनिंग होता. गणेशजीला मी अशा पद्धतीने सरप्राईज दिलेला आहे साडीमध्ये. तुम्हीसुद्धा सांगा मला ही साडी कशी दिसत आहे, कशी नाही. आणि नेक्स्ट याच्यात मी संपूर्ण लस्सीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच व्हिडिओ